मी 1955 साली माझ्या बालपणी रामायणाची पोथी वाचत असे। त्यावेळी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आमच्या घरालगत असणाऱ्या मारुती मंदिरात तेथील पुजारी यांनी श्रीराम हा शब्द 1 लाख वेळा कोणी लिहितील त्यांना 1 रुपया बक्षीस मिळेल असे जाहीर केले। त्यावेळी आमचे मित्रमंडळामार्फत पैज लागली आणि मी एकटाच 1 लाख वेळा श्रीराम लिहून श्रीराम कोटी मंदिराच्या पुजाऱ्यांना अर्पण केले आणि 1 रुपया बक्षीस देखील मिळवले। तेव्हापासून पुराणात दाखवलेल्या श्रीरामांचा मार्ग अवलंब करत आज मी जनतेची निस्पृह सेवा करत आहे। लोकशाही अधिष्ठित रामराज्य आले पाहिजे, रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांची सेवा करावी, दिशाभूल करू नये अशी टीका आडम मास्टर यांनी केली। बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला बेडी कामगार वसाहत कुंभारी येथे स्थानिक सर्व तेलुगू भाषिक तरुणांचा मुरलीधर सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला। यावेळी स्थानिक तरुणांनी वसाहतीतील समस्यांबाबत चर्चा केली। प्रामुख्याने वसाहतीत घनकचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी, अवैध धंदे, बेकायदेशीर दारू अड्डे, बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी, विद्यार्थिनींसाठी वरिष्ठ महाविद्यालय, महिलांसाठी घरगुती कामासंबंधी मास्तरांनी योग्य ती मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी पुढे बोलताना आडम मास्टर म्हणाले, निरंतर परिश्रमातून गोदुताई वसाहतीत लोकांच्या पिण्याची पाण्याची टंचाई दूर केली। वसाहतीत सर्व तेलुगू भाषिक लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत, ही एकी चिरंतन राहावी। आपल्या श्रद्धेप्रती मी प्रचंड आदर करतो। तरुणांनी मांडलेले मुद्दे हे अत्यंत महत्त्वाचे आणि कळीचे आहेत, त्याला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। तरुण म्हणजे देशाचे भवितव्य असून ते आज अंधारात चाच पडत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे। एवढेच नसून बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची जबाबदारी सरकारची आहे, मात्र सरकार याबाबत उदासीन आहे। यासाठी आपण मैदानात उतरले पाहिजे अशा उत्स्फूर्त शब्दात युवकात पुल्लिंग चेतवले। त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि जोरदार घोषणाबाजीही झाली। यावेळी अशोक इंदापुरे, ॲडव्होकेट आदिल वासम, अशोक बल्ला आदींनी आपली मनोगते व्यक्त केली। यावेळी व्यासपीठावर मधुकर पुठ्ठा, नितीन यादगिरी, बालाजी कोडम, रवी गेंट्याल, राजू बिठ्ठा आदी तरुण कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। मेळाव्याचे सूत्रसंचालन विजय हरसुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश आकिम यांनी केले। मेळावा यशस्वी करण्यासाठी दिनेश बडगू, नरेश गुल्लापल्ली, श्याम आडम, चंटी बिटला, बाळकृष्ण मल्लाळ, मधुकर चिल्लाळ, बालाजी तुम्मा, नागेश जल्ला, कुमार येलगेटी, प्रभाकर गेंटाल, राजेंद्र गेंटाल, राधा गोपाल वंडी आदींनी परिश्रम घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।